तर मंडळी एक सावधानतेचा संदेश देतोय. कारण का मला वाटलं नव्हतं मी काम करत असताना की माझा फोटो कोणीतरी एक चुकीच्या कामाला वापरल, माझा व्हिडिओ कोणीतरी चुकीच्या कामासाठी वापरल किंवा माझी जाहिरात ही चुकीचा माणूस वापरल किंवा चुकीच्या ठिकाणी कुठेतरी वापर होईल आणि त्याच्यावरती परत जनता चुकीनं बघल आणि गैरसमज करून ते गैरसमजचं वातावरण वाढत जाईल हे असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. मला जातीची गोष्ट धरायची होती, पाठीमागची जातीची गोष्ट पुढे जन्माला घालायची होती आणि ती जातीची गोष्ट वाढवायची होती आणि ती जातीच्या माणसाच्या दारात वाढवायची होती. आता आपल्याला माहिती आहे जातीची गोष्ट टिकवावी कोण? जातीच्या माणसाला. वाढवावी कोण? जातीच्या माणसाला. जातीचा माणूस म्हणजे काय? मेन मुद्द्यावर जरा 2 मिनिटं बोलतोय. जातीवंत म्हणजे काय? प्रत्येकाला प्रश्न आहे की राजमार्गे तुम्ही जातीवंत म्हणता, सारखं नेहमी जातीवंत म्हणतात. जातीवंत म्हणजे काय? जातीवंत म्हणजे काय की पहिली गोष्ट आपण माणसाच्या जन्माला आलो याची जाणीव असणे. दुसरी गोष्ट आपल्या आयुष्यातला जसा खर्च, कष्ट, अंतर, वेळ, अनुभव महत्त्वाचा आहे तसं समोरच्याच्या आयुष्यातलं सुद्धा अंतर, वेळ, खर्च, कष्ट महत्त्वाचा आहे. ह्या 2 गोष्टीची ज्याला जाणीव आहे ना तो जातीवंत आणि तो व्यक्त होतो. आता समजा आपल्याला समाजात बाहेर पडायचं आहे, कष्ट करायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे, प्रवास करायचा आहे, आपल्याला खर्च लागतोच. आज पैशाशिवाय काय चालते का? माणूस जन्माला आल्यानंतर पैशासाठी जगतो ना. मग मी काय केलं, खिलार शेतकरी परिवारानं सिद्धापूर सिद्ध करण्यासाठी माझं स्वतःचं सगळं दुसऱ्यासाठी जाळलं. मग मी जे काही जाळलं, पैसा जाळला, वेळ जाळला, कष्ट जाळलं, परपंचाचा त्याग केला, तर ह्या गोष्टीची ज्यांना जाणीव आहे तर ते काय करतात, ह्या चॅनलचा खर्च झालेला आहे किंवा ह्या चॅनलनं काहीतरी धडपड केली किंवा ह्या चॅनलचं काहीतरी मानधन असावं किंवा ह्या चॅनलला काहीतरी उत्साह यावा म्हणून काही लोक एक मदतीचा हात म्हणून किंवा एक कष्टाचं फळ म्हणून ते थोडंफार समोर येत आहेत आणि थोडंफार सहकार्य करतायत. तर मला त्यानंतर तो जातीवंत शब्द लक्षात आला की मी त्यांच्यासाठी आयुष्य माझं वेचलं किंवा माझ्या आयुष्यातला बराच काळ मी काही लोकांना दिला. मात्र त्या काळात आज माझ्या कष्टाची, खर्चाची, अनुभवाची जाणीव 1 रुपया सुद्धा झाली नाही. म्हणजे त्यांना मी त्या बिगर जातीमध्ये गणलं आणि माझा ज्यांना वेळ भेटला आणि त्या वेळेचं महत्त्व कळलं, माझ्या कष्टाचं महत्त्व कळलं, माझ्या अनुभवाचं महत्त्व कळलं, तर त्यांनी त्या ठिकाणी तो मोबदला मोजला तर त्यांना मी त्या जातीवंत शब्दामध्ये गणलं गेलं. मग त्यावेळी मला समजलं की मी ज्यांच्यासाठी आयुष्यभर आपण किंवा परपंचाला त्याग करून आज ज्याच्यासाठी धडपडलो तर त्यांनी कधी रुपया मोजला नाही. मात्र आज तात्काळ मी सरासर सगळा गोळा केलेला ज्ञानाचा, अनुभवाचा, वास्तवचा, तर ते कोणाला तरी वापर करताना कोणतरी जागा होते नाही. ह्या माणसाने संपूर्ण जी नोकरी करण्याचं आयुष्य आहे किंवा स्वार्थी जगण्याचं जे आयुष्य आहे तर ते कुठंतरी वैयक्तिक जगता आलं असतं, पण ते वैयक्तिक न जगता हा जगाचं कोणाचं तर कल्याण करणारा माणूस आहे. त्यामुळं त्याची जाणीव ठेवून